नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचे 240 प्रश्न पाहणार आहोत। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी आणि भीमा नदींची खोरी वेगळी झालेली आहेत। हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये पसरल्या आहेत। त्याचबरोबर बालाघाट डोंगर रांगा अहमदनगर, परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यात पसरलेले आहेत। प्रश्न क्रमांक 2, भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे अलग झाली आहेत? तर भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगांमुळे अलग झालेले आहेत। या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यात आढळतो। प्रश्न क्रमांक 3, नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगा कोणत्या नावाने ओळखल्या जातात? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगर रांगा तोरणमाळ पठार या नावाने ओळखल्या जातात। सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी अलग झालेली आहेत। महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगांचा स्पर्श झालेला आहे। प्रश्न क्रमांक 4, गाविलगड टेकड्या असे सातपुडा पर्वतरांगेस कोणत्या जिल्ह्यात म्हटले जाते? अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या असे सातपुडा पर्वतरांगेस म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ते शिखर आहे अस्तंबा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर त्याची जी उंची आहे ती आहे 1325 मीटर। प्रश्न क्रमांक 6, तमिळनाडूतील नेवेली येथे कोणत्या प्रकारचा उच्च प्रतीचा कोळसा आढळतो? तर तो आहे लिग्नाइट। प्रश्न क्रमांक 7, स्वयंपाकाच्या कोळशासाठी प्रसिद्ध असलेले देशातील प्रमुख केंद्र कोणते? तर स्वयंपाकाच्या कोळशासाठी प्रसिद्ध असलेले देशातील प्रमुख केंद्र आहे दामोदर खोरे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा आढळतो? तर महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात बिटुमिनस नावाचा दगडी कोळसा आढळतो। प्रश्न क्रमांक 9, भूगर्भात छोट्या भेगांमध्ये आढळणाऱ्या खनिजांना काय म्हटले जाते? तर भूगर्भामध्ये छोट्या भेगांमध्ये जी खनिजे आढळतात त्यांना वेनस असे म्हटले जाते। मोठ्या प्रमाणावरील खनिज साठ्यांना लोड्स असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, देशातील कोळशाची पहिली खाण कोठे होते? तर देशातील कोळशाची पहिली खाण राणीगंज, पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी होती। प्रश्न क्रमांक 11, गाडलेला सूर्यप्रकाश असे कोणास म्हटले जाते? तर कोळशाला गाडलेला सूर्यप्रकाश असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12, लोह खनिज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर लोह खनिज उत्पादनात भारताचा जगात 4था क्रमांक आहे आणि निर्यातीमध्ये 5वा क्रमांक आहे। प्रश्न क्रमांक 13, जागतिक लोह खनिज क्षेत्राच्या किती टक्के लोह खनिज साठा भारतामध्ये आहे? तर 20% साठा हा भारतामध्ये आढळतो। प्रश्न क्रमांक 14, मॅंगनीज साठ्याबाबत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर मॅंगनीज साठ्याबाबत जगात भारताचा 2रा क्रमांक लागतो आणि झिम्बाब्वेचा 1म क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 15, मॅंगनीज व लोह खनिजे एकत्र आढळत असल्यामुळे त्यांना काय म्हटले जाते? तर मॅंगनीज आणि लोह खनिजे एकत्र आढळत असल्यामुळे त्यांना फेरोमॅंगनीज असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 16, बॉक्साईट पासून कोणता धातू मिळतो? बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम हा धातू मिळतो। प्रश्न 17, भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तर भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प हा झारखंडमधील मुरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 18, मॅंगनीज उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर मॅंगनीज उत्पादनात भारत जगात 7व्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 19, भारतातील मुख्य सोने उत्पादक राज्य कोणते? तर भारतातील मुख्य सोने उत्पादक राज्य आहे कर्नाटक। प्रश्न क्रमांक 20, अभ्रक उत्पादनात व निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर अभ्रक उत्पादनात व निर्यातीत भारत जगात 1म क्रमांकावर आहे। जगाच्या 60% उत्पादन भारतामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 21, स्तरित खडकात आढळणारे तसेच कारखान्यात व रासायनिक खते तयार करण्यासाठी वापरली जाणारी अधातू खनिजे कोणती? तर ते आहे जिप्सम।
प्रश्न क्रमांक 22. 1973 साली मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेलाचा देशातील सर्वाधिक मोठा साठा सापडलेला आहे? तर तो कोणत्या ठिकाणी? मुंबई हाय येथे. प्रश्न क्रमांक 23. मुंबई हाय येथे कोणत्या यांत्रिक प्लॅटफॉर्मवरून खनिज तेल काढले जाते? तर सागर सम्राट या यांत्रिक प्लॅटफॉर्मवरून मुंबई हाय येथे खनिज तेल काढले जाते. प्रश्न क्रमांक 24. अरबी समुद्रात मुंबई हायच्या दक्षिणेस कोणते खनिज तेलाचे साठे आहेत? तर अरबी समुद्रात मुंबई हायच्या दक्षिणेस भसीन खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. प्रश्न क्रमांक 25. राजस्थानमधील जैसलमेर व बारमेर या जिल्ह्यांमध्ये कोणत्या खनिज तेलाचे साठे आढळतात? तर राजस्थानमधील जैसलमेर व बारमेर या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलियम या खनिज तेलाचे साठे सापडतात. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या 2 नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे? तर सिंधू आणि सरस्वती या 2 नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या नदीच्या खोरे हे चीनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते? तर होयांग या नदीचे खोरे चीनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. प्रश्न क्रमांक 28. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर उन्हेवरे हे यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 30. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता? तर गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे कार्निवल. प्रश्न क्रमांक 31. भारतात परतीचा मान्सून काळ ... असतो. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा भारतात परतीचा मान्सून काळ असतो. प्रश्न क्रमांक 32. ग्रीनिचच्या मूळ रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? तर त्यावेळी 45 पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 9 वाजले असतील. प्रश्न क्रमांक 33. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी इथे दाबाकडे करा. कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यास काय म्हणतात? तर अशा वाऱ्यांना प्रत्यावर्त वारे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34. मलेशिया व इंडोनेशियातील यामध्ये कोणती सामुद्रधुनी आहे? तर मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये मलाक्काची सामुद्रधुनी आहे. प्रश्न क्रमांक 35. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे? तर याला आपण जागतिकीकरण असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 36. नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार हा तीव्र असतो. प्रश्न क्रमांक 37. ताडोबा पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा पेंच व्याघ्र प्रकल्प हा पूर्व महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38. सर्वप्रथम नकाशा तयार करण्याचे प्रसिद्ध भूगोलतज्ञ? तर हे सर्वप्रथम नकाशा तयार करणारे जे प्रसिद्ध भूगोलतज्ञ आहेत ते आहेत क्लाउड टॉलमी. प्रश्न क्रमांक 39. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 40. ... बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. तर निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. प्रश्न क्रमांक 41. जगातील सर्वोच्च पर्वतरांगा? तर ते आहे हिमालय. इथे पर्वत रांगा असं करा. प्रश्न क्रमांक 42. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश कोणता? तर राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश आहे. प्रश्न क्रमांक 43. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कुठे आढळतो? तर खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट ललितपूर या ठिकाणी सापडतो. प्रश्न क्रमांक 44. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर माउंट किलिमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 45. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीस मिळते? तर देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी नदी अलकनंदा नदीस मिळते. प्रश्न क्रमांक 46. पोर्टारिको गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर पोर्टारिको गर्ता हा अटलांटिक महासागरामध्ये आहे. प्रश्न 47.
गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर चीन हा गहू उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे. प्रश्न क्रमांक 48, थोरियमचे मुख्य खनिज कोणते? तर मोनाझाईट हे थोरियमचे मुख्य खनिज आहे. प्रश्न क्रमांक 49, किती तासांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते? तर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. प्रश्न क्रमांक 50, केंद्रस्थानी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या डॉट डॉट दिशेने कार्य करते. तर केंद्रस्थानी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. प्रश्न क्रमांक 51, 80° ते 90° उत्तर व दक्षिण या अक्षवृत्तांदरम्यान कोणते दाबपट्टे आढळतात? तर 80° ते 90° उत्तर व दक्षिण. प्रश्न क्रमांक 52, हवेचा दाब कोणत्या एककात मोजतात? तर हवेचा दाब मिलीबार या एककामध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक 53, मतलई वारे केव्हा वाहतात? तर रात्री जमिनीकडून समुद्राकडे मतलई वारे वाहतात. प्रश्न 54, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे कोणत्या नावाने ओळखली जातात? तर ही वादळे टायफून या नावाने ओळखली जातात. प्रश्न 55, कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणती? तर हरिकेन्स ही चक्रीवादळे कॅरिबियन समुद्रात निर्माण होतात. प्रश्न 56, दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकापासून कोणती मृदा तयार होते? तर तांबडी मृदा या ग्रॅनाइट आणि नीसपासून दक्षिण भारतात निर्माण होते. प्रश्न 57, कोणत्या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते? तर बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. प्रश्न 58, रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने कोणती मृदा प्रसिद्ध आहे? तर रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने काळी मृदा प्रसिद्ध आहे. प्रश्न 59, पृथ्वी परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. ही स्थिती म्हणजे डॉट डॉट होय. तर ही स्थिती म्हणजे उपसूर्य होय. प्रश्न क्रमांक 60, कोणत्या प्रकारच्या शेतीस ट्रक शेती असे म्हटले जाते? तर मंडई बागायती शेतीस ट्रक शेती असे म्हटले जाते. प्रश्न 61, विविध शेती उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश कोणता? तर विविध शेती उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश आहे इस्रायल. प्रश्न क्रमांक 62, ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब अतिशय अंशतः झाकले जाते किंवा चंद्रबिंब अंशतः दिसेनासे होते त्याला कोणते ग्रहण म्हणतात? तर या ग्रहणाला खंडग्रास ग्रहण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 63, भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा किती तासांनी पुढे? तर भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. प्रश्न क्रमांक 64, 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर खगोलीय वेधशाळा कोणी बांधल्या? तर त्या राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेले आहेत. प्रश्न क्रमांक 65, फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी घग्गर नावाच्या नदीस पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर घग्गर नदीस पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 66, महाराष्ट्राची भूमी कोणत्या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे? तर महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. प्रश्न 67, महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ते आहे कळसुबाई आणि याची उंची आहे 1646 मीटर आणि सह्याद्री रांगेत हे शिखर आढळते. प्रश्न क्रमांक 68, दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा असते तिला काय म्हणतात? तर तिला रेगूर मृदा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 59, बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ते सरोवर आहे लोणार सरोवर. प्रश्न क्रमांक 70, महाराष्ट्राची प्रशासकीय व देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते? तर महाराष्ट्राची प्रशासकीय व देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर आहे मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 71, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. प्रश्न क्रमांक 72, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1907 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 73, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतके महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 74, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत आणि पालघर हा 36वा जिल्हा
बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 75. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले कोणते बेट जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे? तर ते बेट आहे माजुली बेट. ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीतील माराजो हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट आहे. प्रश्न क्रमांक 76. लवणावरी किंवा मिठाची नदी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर लुनी नदीस लवणावरी किंवा मिठाची नदी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 77. आसामचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर ब्रह्मपुत्रा नदीस आसामचे दुःखाश्रू म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 78. 4 नोव्हेंबर 2008 रोजी भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले? तर 4 नोव्हेंबर 2008 रोजी भारत सरकारने गंगा नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 79. अलकनंदा व भागीरथी नदी या दोन नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? तर अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा असे नामाभिधान आहे. प्रश्न क्रमांक 80. हुगळी हा प्रवाह कोणत्या दोन नद्यांच्या प्रवाहातून तयार होतो? तर भागीरथी आणि जालंगी या दोन नद्यांच्या प्रवाहातून हुगळी हा प्रवाह तयार होतो. प्रश्न क्रमांक 81. बांगलादेशात गंगा नदीस काय म्हटले जाते? तर बांगलादेशमध्ये गंगा नदीस पद्मा नदी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 82. आसामची जीवनवाहिनी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर ब्रह्मपुत्रा नदीस आसामची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 83. गंगेची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे आणि यमुना नदी गंगेस अलाहाबाद येथे येऊन मिळते. प्रश्न क्रमांक 84. कोणत्या 3 नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते? तर दिहांग, दिबांग आणि लोहित नदी या 3 नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर सॅंगपो या नावाने तिबेटमधील वाहणाऱ्या नदीस भारतात अरुणाचल प्रदेशात दिहांग असे म्हटले जाते आणि दिहांग नदीस दिबांग आणि लोहित नदी येऊन मिळतात. हा जो त्यांचा एकत्रित प्रवाह आहे त्यालाच ब्रह्मपुत्रा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 85. बिहारचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर कोसी नदी बिहारचे दुःखाश्रूमधून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 86. सतलज नदी कोठे उगम पावते? तर मानस सरोवराजवळ राकस सरोवरात सतलज नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 87. जोग धबधबा म्हणजे गिरस्तप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर हा धबधबा शरावती नदीवर आहे. प्रश्न 88. कर्नाटकमध्ये कावेरी नदीमुळे कोणता प्रसिद्ध धबधबा तयार झाला आहे? तर कर्नाटकमध्ये कावेरी नदीमुळे शिवसमुद्रम हा प्रसिद्ध धबधबा तयार झाला आहे. प्रश्न क्रमांक 89. भारतातील सर्वात मोठे प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते? तर गंगा नदीचे खोरे हे भारतातील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. त्याचे क्षेत्रफळ आहे 8,61,452 चौरस किलोमीटर. प्रश्न 90. केरळ राज्यात नद्यांच्या मुखाशी तयार झालेल्या पश्चजल साठ्यांना काय म्हणतात? तर याला कयाल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 91. कोणती नदी जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे? तर मेघालयातील उमंगोट ही नदी जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे. प्रश्न क्रमांक 92. भारतातील सर्वात दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी आहे पेरियार. प्रश्न क्रमांक 93. देवास शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर नर्मदा नदीच्या काठावर देवास शहर वसलेले आहे. नर्मदा नदीच्या काठावर जबलपूर, देवास, राजपिपला ही आणखीन काही शहरे वसलेली आहेत. प्रश्न क्रमांक 94. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे चिल्का सरोवर. ओडिशातील दया नदीच्या मुखाशी म्हणजेच महानदीच्या दक्षिणेस भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे खाडीतील हे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 95. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे जम्मू काश्मीरमधील बंदीपोरा या ठिकाणी आहे.
प्रश्न क्रमांक 96, भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? आणि ते आहे सांबर सरोवर आणि हे राजस्थान राज्यातील जयपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 97, भारतातील पठारावरील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? तर या नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. उदाहरणार्थ नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, वशिष्ठी, तेरेखोल, शरावती आणि पेरियार या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. प्रश्न क्रमांक 98, बनारस शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर बनारस शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. प्रश्न क्रमांक 99, बारमाही वाहणाऱ्या त्याचबरोबर युवा अवस्थेतील नद्या कोठे उगम पावतात? तर बारमाही वाहणाऱ्या त्याचबरोबर युवा अवस्थेतील नद्या हिमालयामध्ये उगम पावतात. उदाहरणार्थ सिंधू, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा या नद्या. प्रश्न क्रमांक 100, सिंधू नदीची भारतातील लांबी किती आहे? तर सिंधू नदीची भारतातील लांबी आहे 800 किलोमीटर. सर्वाधिक लांबी सिंधू नदीची पाकिस्तानमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 101, 5 राज्यातून व बांगलादेशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी कोणती? तर 5 राज्यातून आणि बांगला प्रदेशामधून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे गंगा नदी. प्रश्न क्रमांक 102, गुप्त नदी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर गुप्त नदी आहे सरस्वती नदी. प्रश्न क्रमांक 103, ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी किती आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी आहे 885 किमी. प्रश्न क्रमांक 104, गंगा नदी किती राज्यातून वाहते? तर गंगा नदी 5 राज्यातून वाहते. ती 5 राज्य आहेत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 105, दामोदर नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर दामोदर नदी हुगळी नदीची उपनदी आहे. प्रश्न 106, झेलम नदी कोणते शहर वसलेले आहे? तर झेलम नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 107, गंडक नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गंडक नदी गंगा नदीची उपनदी आहे. प्रश्न 108, 14 जानेवारी 2020 रोजी उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या नदीचे नामांतरण सरयू म्हणजे शरयू असे करण्याचा निर्णय घेतला? तर घाघरा हिला कर्नाली असे म्हटलं जातं. तर या नदीचं 14 जानेवारी 2020 रोजी उत्तर प्रदेश सरकारने नामांतरण शरयू किंवा सरयू अशा प्रकारे केलेलं आहे. प्रश्न 109, भारतातील दुसरे व पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते? तर ते आहे गोदावरी नदीचे खोरे आणि याचं क्षेत्रफळ आहे 3,12,812 किलोमीटर चौरस किलोमीटर. प्रश्न 110, काली नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते? तर काली नदी भारतात शारदा नदी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 111, सिंधू पाणी वाटप करार 1960 नुसार भारत पाकिस्तान यांच्यातील कोणत्या नद्यांच्या पाणी वापरावर भारताचा पूर्ण नदी अधिकार आहे? तर रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न 112, चंबळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर चंबळ नदी यमुना नदीची उपनदी आहे. प्रश्न 113, ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील प्रमुख उपनदी कोणती आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील प्रमुख उपनदी आहे सुबनसिरी. तिला शुभानशिरी असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 114, अयोध्या शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर अयोध्या शहर हे शरयू, तिचं पहिलं नाव होतं घाघरा, तर या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 115, महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे प्रमुख सरोवर कोणते? तर महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे प्रमुख सरोवर आहे लोणार सरोवर आणि हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 116, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 117, संपूर्ण भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे तसेच द्विकल्पीय पठारावरील 2ऱ्या क्रमांकाचे कोणत्या नदीचे खोरे? तर ते आहे कृष्णा नदीचे खोरे. प्रश्न क्रमांक 118, राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी चंबळ नदी आहे. प्रश्न क्रमांक 119, बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रा नदी जमुना या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 120, तिस्ता नदी ही पूर्वी कोणत्या नदीची उपनदी होती? तर तिस्ता नदी ही पूर्वी गंगा नदीची उपनदी होती.
आता 1787 मधील मोठ्या पुरामुळे तिस्ता नदीचे पात्र बदलले जाऊन तिस्ता नदी पूर्वेकडे वाहत जाऊन ब्रह्मपुत्रेची उपनदी बनलेली आहे. पूर्वी ती गंगा नदीची उपनदी होती आणि पुरामुळे आता ती ब्रह्मपुत्रेची उपनदी बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 121. कोणत्या दोन नद्यांना दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? तर गोदावरी आणि कावेरी या नद्यांना दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. प्रश्न 122. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 123. कोकणातील नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? तर कोकणातील नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. प्रश्न 124. सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर सुरत शहर तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 125. पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता जो स्वतःभोवती फिरतो? तर पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आणि जो स्वतःभोवती फिरतो तो आहे सूर्य. प्रश्न क्रमांक 126. सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांचे मिळून बनलेल्या विशाल तारका समूहास काय म्हणतात? तर त्यांना दीर्घिका किंवा तारकामंडल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 127. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात? तर आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे त्याला आकाशगंगा म्हणतात. प्रश्न क्रमांक 128. आपल्या आकाशगंगेची जुळी बहीण म्हणून कोणास ओळखले जाते? तर आपल्या आकाशगंगेची जुळी बहीण म्हणून अँड्रोमेडा यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 129. पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 130. ग्रहांच्या निर्मिती काळात ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले लहान लहान खडक म्हणजे काय? तर त्यांना आपण लघुग्रह असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 131. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान खगोलीय वस्तू म्हणजे काय? तर त्यांना आपण बटुग्रह असे म्हणतो. उदाहरणार्थ प्लुटो हा एक बटुग्रह आहे. प्रश्न क्रमांक 132. कोणत्या खगोलतज्ञाने 1950 पर्यंत 6 धूमकेतू शोधले? तर फ्रेड व्हिपल याने 1950 पर्यंत 6 धूमकेतू शोधलेले आहेत. प्रश्न 133. विश्वातील सर्वात प्रकाशमान तारा कोणता? तर सायरस श्वान हा जो विश्वातील सर्वात प्रकाशमान तारा आहे आणि हा सूर्यापेक्षा 24 पटीने अधिक प्रकाशमान आहे. प्रश्न क्रमांक 134. ताऱ्यांमधील प्रचंड अंतर मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात? तर ताऱ्यांमधील प्रचंड अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे परिमाण वापरतात. प्रश्न क्रमांक 135. सूर्याबाहेरील ग्रहांमधील मोठे अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर सूर्याबाहेरील ग्रहांमध्ये अंतर मोजण्यासाठी पार्सेक हे एकक वापरतात. प्रश्न क्रमांक 136. सूर्याचा व्यास किती किलोमीटर आहे? तर 13,92,000 किलोमीटर इतका सूर्याचा व्यास आहे. प्रश्न क्रमांक 137. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती किलोमीटरचे आहे? तर सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर आहे सुमारे 14,96,00,000 किलोमीटर इतके. प्रश्न क्रमांक 138. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती कालावधी लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद इतका कालावधी सूर्यमिनिटे पृथ्वीवर पोहोचण्यास लागतो. प्रश्न क्रमांक 139. सूर्याभोवती फिरणाऱ्या कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? तर बुध आणि शुक्र या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत. प्रश्न क्रमांक 140. सूर्याला सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर तो आहे बुध ग्रह. प्रश्न क्रमांक 141. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर तो आहे बुध ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 142. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी व संत गतीने चालणारा ग्रह कोणता? तर तो आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 143. सर्वात तप्त ग्रह कोणता? तर तप्त ग्रह आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 144. कोणत्या ग्रहास पहाट तारा असेही म्हणतात? तर शुक्र ग्रहास पहाट तारा असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 145. मंगळ ग्रहावरील कोणता सूर्यमालेतील सर्वात लांब पर्वत आहे? तर तो आहे मंगळ ग्रहावरील सर्वात सूर्यमालेतील लांब पर्वत तो आहे ऑलिम्पस मॉन्स. प्रश्न क्रमांक 146. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर तो आहे गुरु हा सर्वात मोठा सूर्यमालेतील ग्रह आहे. प्रश्न 147. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहास वादळी ग्रह असे म्हणतात? तर वादळी ग्रह गुरु ग्रहास म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 148.
सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर मोठा उपग्रह आहे गॅनिमीड. हा गुरुग्रहाचा उपग्रह आहे आणि याचा व्यास आहे 5268 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 149. सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता? तर सर्वाधिक चंद्र शनी या ग्रहाचे आहेत. एकूण 146 चंद्र म्हणजे उपग्रह आहेत. शनीचा सर्वात जो मोठा चंद्र आहे तो आहे टायटन. हा सूर्यमालेतील दुसरा मोठा उपग्रह आहे आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार साजरी केली जाणारा शनी हा एकमेव उपग्रह आहे. त्याचबरोबर आपण त्याला 7.5चा ग्रह असेही म्हणतो. प्रश्न क्रमांक 150. वास्तव प्रजापती या नावाने कोणत्या ग्रहास ओळखले जाते? तर युरेनस या ग्रहास वास्तव प्रजापती या नावाने ओळखले जाते. प्रश्न 151. कोणत्या वायूमुळे युरेनसचा रंग निळा झाला आहे? तर मिथेन वायूमुळे युरेनसचा रंग निळा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 152. कोणत्या ग्रहास समुद्राचा देव म्हणतात? तर नेपच्यून या ग्रहास समुद्राचा देव म्हणतात. प्रश्न क्रमांक 153. कोणत्या ग्रहास 9वा ग्रह मानण्यास विरोध होत आहे? तर पॅसिडॉन या ग्रहास 9वा ग्रह मानण्यास विरोध होत आहे. आता याचा शोध कोणी लावलेला आहे? तर अमेरिकन संशोधक जोसेफ बँड्री यांनी 1972 याचा शोध लावलेला आहे. हा ग्रह इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतो म्हणून या ग्रहास 9वा ग्रह मानण्यास विरोध होत आहे. प्रश्न क्रमांक 154. कोणत्या ग्रहास ग्रहांच्या यादीतून काढून बटू ग्रहांच्या यादीमध्ये ठेवण्यात आलेले आहे? तर 2006 साली प्लुटो या ग्रहास ग्रहांच्या यादीतून काढून बटू ग्रहांच्या यादीमध्ये ठेवण्यात आलेले आहे, कारण प्लुटोचे परिभ्रमण नियमबाह्य असल्याचे दिसून आलेले आहे. प्रश्न क्रमांक 155. महाराष्ट्रातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. प्रश्न क्रमांक 156. विषुववृत्ताला समांतर असलेल्या वर्तुळावर आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर या रेषांना अक्षवृत्त असे म्हटले जाते. विषुववृत्तापासून प्रत्येकी 1 अंश अंतरावर उत्तर ध्रुवापर्यंत 90 आणि दक्षिण ध्रुवापर्यंत 90 अक्षवृत्ते मानली जातात आणि एकूण अक्षवृत्ते आहेत 181. प्रश्न क्रमांक 157. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरील उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषांना काय म्हटले जाते? तर या रेषांना रेखावृत्त असे म्हटले जाते. 0 अंश म्हणजे ग्रीनिच रेखावृत्त. या रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ निश्चित केली जाते. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस 180 आणि पश्चिमेस 180 असे एकूण 360 रेखावृत्त आहेत. प्रश्न क्रमांक 158. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावरील व पृथ्वीच्या मध्यातून गेलेली काल्पनिक रेषा कोणती? तर ती आहे विषुववृत्त. तर 0 अंश रेखावृत्तावर म्हणजे विषुववृत्त. या विषुववृत्ताची लांबी आहे 40,075 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 159. प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांमधील स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? तर तो असतो 4 मिनिटांचा फरक. प्रश्न क्रमांक 160. पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी किती असते? तर सुमारे 320 किमी इतकी जाडी असते. प्रश्न क्रमांक 161. भूपृष्ठाला लागून असलेल्या वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता? तर तो आहे तपांबर आणि याची सरासरी जाडी असते 10 ते 12 किलोमीटर इतकी. त्याचबरोबर ढग, धुके, पाऊस, वादळ, विजा, हिमवृष्टी या ज्या नैसर्गिक आविष्कारांच्या निर्मिती आहेत तर त्या तपांबरामध्ये होत असतात. प्रश्न क्रमांक 162. वातावरणातील एकूण ओझोनपैकी 90% ओझोन कोणत्या थरात आढळते? तर 90% ओझोन हे सितांबर या थरात आढळते. प्रश्न क्रमांक 163. ओझोन थराचा शोध कोणी लावला? तर फ्रेंच संशोधक चार्ल्स फॅब्री व हेनरी बुइसन यांनी 1913 ओझोन थराचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 164. पृथ्वीवरील सजीवांचे घातक अतिनील किरणांपासून रक्षण कोण करते? तर ओझोन वायू पृथ्वीवरील सजीवांचे घातक अतिनील किरणांपासून रक्षण करतो. प्रश्न क्रमांक 165. जागतिक ओझोन संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ओझोन संरक्षण दिन 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. प्रश्न 66. स्थितांबराच्या वर असलेल्या वातावरणाच्या थरास काय म्हटले जाते? तर स्थितांबराचा जो वरचा थर आहे त्याला दलांबर असे म्हटले जाते.
आणि या थरात हवा ही विरळ असून उंचीनुसार तापमान अधिक वाढत जाते. प्रश्न क्रमांक 167. वातावरणातील कोणत्या थरातून रेडिओ लहरी व विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात? तर I नंबर या थरातून रेडिओ लहरी व विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात. प्रश्न क्रमांक 168. वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वायू दाब मापक हे उपकरण वापरले जाते. प्रश्न 169. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस किती अक्षवृत्तांच्या दरम्यान वर्षभर सूर्याची किरणे लंबरूप पडतात? तर 5 अंश उत्तर अक्षवृत्त व 5 अंश दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान सूर्याची जी किरणे असतात ते वर्षभर लंबरूप पडत असतात. प्रश्न क्रमांक 170. विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यास डॉट डॉट असेही म्हटले जाते, तर त्याला डोल्ड्रम असेही म्हटले जातं. प्रश्न क्रमांक 171. दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 35 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानचा जास्त दाबाचा शांत पट्ट्यास काय म्हटले जाते? तर या पट्ट्यास अश्व अक्षांश असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 172. 40 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे पश्चिम वारे गुंगावत रोरावत व वेगाने वाहतात म्हणून त्यांना काय म्हटले जाते? तर त्यांना गरजणारे 40 असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 173. 50 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे राक्षसी आवाज उत्पन्न करीत सर्वाधिक वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? तर यांना खवळलेले 50 असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 174. दक्षिण गोलार्धात 60 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे कर्कश गर्जना करत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांना काय म्हटले जाते? तर या वाऱ्यांना किंचाळणारे 60 असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 175. दोन्ही ध्रुवाकडून उत्तर व दक्षिण 60 अंश अक्षवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे मंदपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? तर या वाऱ्यांना ध्रुवीय वारे असे म्हटले जाते आणि हे ध्रुवीय वारे पूर्वेकडून वाहत असतात. त्याचबरोबर ते मंद गतीने वाहत असतात आणि अतिशय थंड व कोरडे असतात. प्रश्न क्रमांक 176. दिवसा दरीतून पर्वत शिखराकडे वाहणारी वारे कोणते? तर ते वारे आहेत दरीय वारे. प्रश्न 177. रात्री पर्वत शिखराकडून खोल दरीकडे वाहणारे वारे कोणते? तर ते वारे आहेत पर्वतीय वारे. प्रश्न क्रमांक 178. दिवसा समुद्राकडून किनारी जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? तर या वाऱ्यांना खारे वारे असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 179. रात्री जमिनीवरून किनाऱ्यावरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? तर या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 180. ठराविक काळात म्हणजेच ऋतूत नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? तर या वाऱ्यांना मान्सून वारे असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 181. मध्यभागी कमी व सभोवती जास्त वायुदाब अशी स्थिती कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांमध्ये आढळते? तर अशी स्थिती आवर्त वाऱ्यांमध्ये आढळते. प्रश्न 182. टायफून वादळे कोणत्या काळात निर्माण होतात? तर ही वादळे जून ते ऑक्टोबर या काळात निर्माण होतात. प्रश्न 183. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी संहारक चक्रीवादळे कोणती? तर ही हरिकेन्स चक्रीवादळे आहेत. प्रश्न 184. मध्यभागी जास्त वायुदाब व सभोवती कमी वायुदाबाचा प्रदेश अशी वातावरणाची स्थिती कोणत्या वाऱ्यांच्या बाबतीत आढळते? तर अशी स्थिती प्रत्यावर्त वाऱ्यांच्या बाबतीत आढळते. प्रश्न 185. चंद्राच्या प्रकाशित भागाच्या रोज बदलणाऱ्या भागास काय म्हणतात? तर त्यांना चंद्रकला असे म्हणतात. प्रश्न 186. सूर्य आणि लघुग्रह यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहांना काय म्हणतात? तर यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. प्रश्न 187. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला काय म्हणतात? तर त्याला परिभ्रमण असे म्हणतात. प्रश्न 188. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? तर ते आहे विषुववृत्त. प्रश्न 189. 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण? तर 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत राकेश शर्मा. 1990. पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होते? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असते. प्रश्न क्रमांक 191.
पृथ्वीचे स्वतःभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष त्यामुळे कशाची निर्मिती होते? तर त्यामुळे ऋतूंची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 191. सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? तर नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 192. चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला किती वेळा छेदतो? तर पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदतो. प्रश्न 193. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद. प्रश्न 194. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर 107 मिनिटे असतो. प्रश्न क्रमांक 195. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत कोणते अंतर्ग्रह आल्यावर अधिक्रमण होते? तर बुध आणि शुक्र हे ग्रह आल्यावर पृथ्वी आणि सूर्य यांच्या जर सरळ रेषेत आले तर अधिक्रमण होते. प्रश्न 196. चंद्र एखाद्या ताऱ्या किंवा ग्रहासमोरून गेल्यावर ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, याला काय म्हणतात? तर याला पिधान असे म्हणतात. प्रश्न 197. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग ... असतो, तर हा मार्ग लंबवर्तुळाकार असतो. प्रश्न 198. उष्ण व थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात ... निर्माण होते, तर त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होतात. प्रश्न 199. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 200. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस काय म्हणतात? तर अशा शेतीस बागायती शेती म्हणतात. प्रश्न 201. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहमदनगर आणि मुंबई शहर हे सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न 202. महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांची संख्या आहे 34 आणि पालघर ही 34वी जिल्हा परिषद आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. प्रश्न क्रमांक 203. राज्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 358. 36 जिल्ह्यांमध्ये मिळून 358 तालुके आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आहे आणि मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही आहे. प्रश्न क्रमांक 204. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती नगर परिषद आहेत? तर एकूण 245 नगर परिषद आहेत. प्रश्न 205. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींची संख्या किती आहे? तर 27,913 ग्रामपंचायतींची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 206. महाराष्ट्रामध्ये पंचायत समितींची संख्या किती आहे? तर 351 पंचायत समितींची संख्या आहे. प्रश्न 207. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहे? तर 29 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 208. महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतींची संख्या किती आहे? तर 146 नगरपंचायतींची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 209. राज्यामध्ये कटक मंडळे किती आहे? तर 7 कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक 210. महाराष्ट्रामध्ये शहरांची संख्या किती आहे? तर 534 इतकी शहरे आहेत. प्रश्न क्रमांक 211. महाराष्ट्र राज्यामध्ये वस्ती असलेल्या गावांची संख्या किती आहे? तर 40,959 इतक्या गावांमध्ये वस्ती आहे. प्रश्न क्रमांक 212. महाराष्ट्र राज्यातील वस्ती नसलेल्या गावांची संख्या किती आहे? तर 2,706 इत्यादी गावांमध्ये वस्ती नाही आहे. प्रश्न 213. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभागांची संख्या किती आहे? तर एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये येतं छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण. प्रश्न क्रमांक 214. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे आणि तो आहे 64,813 चौरस किलोमीटर इतका. प्रश्न 215. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? तर तो आहे कोकण विभाग आणि त्याचे क्षेत्रफळ आहे 30,746 चौरस किलोमीटर. प्रश्न 216. महाराष्ट्र राज्याच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र राज्याच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. प्रश्न 217. महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे.
प्रश्न 218 महाराष्ट्र राज्यातील अतिउत्तरेकडील 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर तो आहे नंदुरबार. प्रश्न क्रमांक 219 महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्यांना मिळून 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 7 जिल्ह्यांना हा किनारा लाभलेला आहे. त्यामध्ये येतं कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 220 महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहमदनगर आणि क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 221 महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर ते आहे मुंबई शहराचे 157 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 222 महाराष्ट्रामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 5 प्रादेशिक विभाग आहेत. यामध्ये येतात विदर्भ, वऱ्हाड, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभाग आणि खानदेश. प्रश्न क्रमांक 223 महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर उत्तरेस आहे मध्य प्रदेश. प्रश्न 224 छत्तीसगड हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व ईशान्य दिशेला छत्तीसगड हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 225 महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर आग्नेयेस आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 226 कर्नाटक राज्य महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर कर्नाटक राज्य महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 227 महाराष्ट्र राज्याच्या नैऋत्येस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या नैऋत्येस गोवा राज्य आहे. प्रश्न क्रमांक 228 महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ती आहे 800 किलोमीटर म्हणजे 497 मैल. प्रश्न क्रमांक 229 महाराष्ट्र राज्याला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे म्हणजे 447 मैल. प्रश्न क्रमांक 230 महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? तर 720 किमी इतकी दक्षिण उत्तर रुंदी आहे. प्रश्न क्रमांक 231 महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पडतो. प्रश्न क्रमांक 232 4 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली? तर अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. प्रश्न 233 1 मे 1981 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला? तर सिंधुदुर्ग जिल्हा तयार करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 234 औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना हा नवीन जिल्हा कधी निर्माण करण्यात आला? तर 1 मे 1981 ला. प्रश्न क्रमांक 235 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर हा 36वा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण करण्यात आला? तर ठाणे या जिल्ह्यातून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. प्रश्न क्रमांक 236 महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटर इतका लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 237 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते? तर एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. प्रश्न क्रमांक 238 महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ठाणे या जिल्ह्याला 25 किलोमीटर इतका कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 239 महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी. प्रश्न क्रमांक 240 महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? तर औरंगाबाद ही महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे 241 महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर कोल्हापूर ही महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.